सर्वांना नमस्कार. पशुपालक शेतकऱ्यांना नमस्कार. या महिन्यामध्ये जनावरांना तांबू, पिसू, गोचीड जास्त होते. घरच्या घरी एक औषध आहे, अगदी सोपं औषध आहे. मेडिकल दुकानात गेलात तर पॉल मित्राज व इतर महागडी औषध आहेत. 250-300 रुपयापर्यंत आहेत. 300 रुपयाला 50 मिली, 200-250 रुपयाला 50 मिली अशी औषधं आहेत. याहीपेक्षा घरच्या घरी एक उपाय अगदी सोपा आहे. तो म्हणजे पहिल्यांदा मी असं केलं आहे बघा, निरम्याने पहिल्यांदा धुवून घेतलं आहे. एक कापड घेऊन बादलीमध्ये पाणी घेऊन निरमा घालून त्याच्यामध्ये संपूर्णपणे म्हैशीला भिजवून घेतलेलं आहे. पहिल्यांदा म्हैशीला भिजवून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून घेतल्यानंतर अनेकदा पुन्हा एकदा निरम्याचं पाणी करून या दोन्ही जनावरांना मी धुतलेलं आहे. एकही पिसू, तांबू अथवा गोचीड राहिलेलं नाही. मी हा प्रयोग 2 ते 3 वेळा केला. आठवड्यातून 2च वेळा केला आहे. तुम्ही जर केलात घरच्या घरी हे औषध सर्वांना उपयुक्त आहे. निरमा घ्यायचा आणि त्यामध्ये निरमा घेऊन 2 वेळा पहिल्यांदा स्वच्छ निरम्यानं पूर्ण भिजवून घ्यायचं जनावरांना आणि नंतर धुवून काढल्यानंतर एकदा निरम्याचं पाणी अगदी फेस व्यवस्थित होऊ द्यायचा त्याचा आणि निरम्याचं पाणी सगळं जनावरांना स्वच्छपणे लावून घेतल्यानंतर पूर्ण जो कोबा आहे त्या कोब्यावरती सुद्धा शिंपडल्यानंतर एकही गोचीड राहिलेलं नाही, एकही तांबू राहिलेलं नाही. हा प्रयोग मला वाटतं एक महिन्यातून 2-3 वेळा जर आम्ही केलोत तर अगदी सोप्या पद्धतीने न खर्च करता घरच्या घरी ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्या वस्तूमध्ये आपण तांबवा व पिसू, गोचीड घालवू शकतो. ही सुवर्णसंधी पशुपालकांनी घ्यावी ही माझी विनंती.